आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रत्ना, ए रत्ने, अय काय बघतीया? काय बघतीया? काय बघतीया त्यात? आवा श्रीमंत होयाचा व्हिडिओ बघत्या. लय भारी आहे. तुम्हाला सांगू का? कानवालेक्सा 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 असं म्हणलं का नाही आपाप पैसे येते. एवढ्या जोरानं ओरडली अख्ख्या गावाला कळले पैसे येतात पैसे. अगं रत्ना, एवढं करायची गरज नाही. तू फक्त माझ्या नावाचा जप कर, पैशाचा पाऊस पडेल, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पप्पा 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 बर, यांनी माझ्या नावाचा जप केला, याच्या पण सगळ्या इच्छा पूर्ण होणार. पप्पा वट पौर्णिमा कवाची झाली का नाही? झाली. वडापाव पण खाऊन झाले का नाही? आता 7 जन्म फिक्स, हा सुटका नाही. आता कशाला लाडी गुडी लावताय? तुला एक प्रेमाचा सल्ला देऊ. आम्ही नवरा बायको आहे ना, आमचं आम्ही बघून घेऊ. कळलं? तुला कुठे जायचंय? कामाला. ते पटापटा खा आणि कळलं? काय टिवटिव लावली मगा धरणं? मी तुला काहीतरी महत्वाचं सांगायला आलोय. काय? हे बघ, तुला माहितीये रत्ने, तू आहे ना मनानं लई साधी भुळी आहे बघ. ठसका लागला की पोराला. हळू हळू. मम्मी आणि साधी बोळी. बाप, मम्मी इतकी हुशार, शातीर, कपटी बाई साताऱ्यात दुसरी भेटायची नाही. मुर्द्या, स्वतःच्याच आईला कपटी म्हणतोयस विरा. ज्या पाठीवर हात फिरवला त्याच पाठीवर धपाला खाल्ला का नाही? त्यामुळे आमच्यामध्ये लुडबुड करू नको, यात बुडबुड कर आणि निघ. आणि हे रत्ने, त्याच्याकडे नको लक्ष देऊ, मी काहीतरी महत्वाचं. त्याच्याकडे लक्ष देऊ नको, मी काहीतरी महत्वाचं सांगतोय तुला. कसंही रत्ना, ती सत्य आणि मंजू तुझ्यासारख्या कशी रे तुझी आई? हुशार, शातीर, हा, कपटी. त्याचं महत्वाचं नाहीये. तुझ्यासारख्या हुशार, शानी, कपटी बाईला ती दोघं येड्यात काढतात. म्हणजे मला सांग, त्या सत्याला अटक झाली, तो कोर्टातनं घरी गेला, त्याला लय येळ झाला, तरी बी त्या सत्याने त्या मंजूला घटस्फोट नाही दिला. नाही दिला. हो, थेट मुद्द्याचं बोला की. गरा 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 रिक्षा कशाला फिरत आहे? मुद्द्याच ऐक आता. मंजू त्या बंगल्यात गेली, त्या श्रीमंत लोकांमध्ये. त्या तात्या साहेबांनी तिला पोटच्या पोरीचा दर्जा दिला, तिला स्वतःची सरकारी नोकरी आहे. मग एवढा मोठा राजमहल सोडून ती या खुराड्यात कशाला येईल राहिला? पप्पा, थँक्यू सो मच पप्पा, थँक्यू सो मच. एकदम भारी बोललात तुम्ही. आता तुम्ही माझे पप्पा शोभलात. आता असं काहीतरी बोललात ना की शोभता म्हणजे शोभताच. ते तुझा पप्पा आहेत. झालं तुमचं बोलून? मी स्वतः तिथं जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघून आल्या. त्याच्यामुळं काय खोट काय खरं मला समज दिसलंय. ओके. त्याच्यामुळं हित्त बसून मला पिना मारण्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी कामाचं बघा. जरा घरात पैसे येतील. तुम्हाला किंमत नाही माझी किंमत. बोल बोल, तू मलाच बोल. मला सगळ्यात महत्वाचं काम काय माहिती? काय? तुझ्या आईला सावध करणं, तिचे डोळे उघडणं, तिच्या मागं कोण काय बोलतं हे तिला सांगणं.
उद्या जाऊन त्या मंजुनी परत काहीतरी घोळ घातला, आपल्याला परत तिने फसवलं तर काय करणार आहेस तू? आता ती तसं काय बी करणार नाही. त्याच कारण असं की तिचा जीव ज्या पोपटिनींमध्ये आहे का नाही, त्या पोपटिनी इथं आहे ह्या घरात. त्याच्यामुळे तिने जरा जरी तिरका विचार केला तर ह्या पोपटिनींची मान कार्यक्रम कसला म्हणलास? भूतपूर्व विद्यार्थी आणि महिलांचा सत्कार आहे. महिलांना नवीन व्यवसायासाठी मदत बी करणार आहे. बाबू त्यात भाषण करायला बोलवलं वहिनीसनी. अवघड आहे बाबा त्यांचं. ते असं करतील, अगं बाई मी कसं करू भाषण, अगं बाई एवढी माणसं, अगं बाई. आधी वहिनी पडल्या वेंदळत, त्यात आधीच एवढा गोळ घालून ठेवलाय. आता पुन्हा आणि उद्या नवीन काय गोळ घातला तर वहिनींचा अवघड आहे. हो काय सारखं वहिनी 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 लावलेस? एक तर मी त्यांना माझी बायको मानत नाही, तेव्हा तू त्यांना वहिनी म्हणायचा इशाच येत नाही, कळलं का? हा ते बी खरंच आहे म्हणा. मी आपलं असंच बनत होतं रे. सत्या, आपण काय बी म्हंटल तर उद्या त्यांना ज्यांनी बोलवलंय ते तुझी बायको म्हणूनच, हे लक्षात ठेव. फक्त सत्या, उद्या वाघमाऱ्याने भाषण व्यवस्थित करायला पाहिजे बरं का. आज तुझ्या अटकेची नको ती चर्चा चालू आहे. तुला वाघमाऱ्याने अटक केली स्वतः, तुझ्या विरोधात साक्ष दिली स्वतः. आता उद्या जाऊन भाषण करणार आहेत स्वतः. काय वेड वाकळं बोलू नयेत म्हणजे बरं. सत्या, एक प्रकारे तुमच्या कुटुंबाचा चेहरा म्हणून लोकांसमोर येणारच बरं का त्या. तुझ्या पॉलिटिकल करिअरचा प्रश्न आहे. हात जोडून तुला विनंती आहे, उद्याचा कार्यक्रम होईस्तोवर फक्त त्यांच्याशी व्यवस्थित नीट वाग. फक्त तू नाही, तुझ्या घरच्यांनी. मी काय म्हणतो, असं केलं तर कसं? भाषणच कॅन्सल केलं तर मम्मी आणि आयोजकांशी मी बोलतो. हाय का आधीच हो म्हणून बसलायस तू, आता परत नाही म्हणून बसलास तर आणि काहीतरी दंगा व्हायचा. अरे मग काय करायचंय? भाषणच करणार आहेत नका, करून दे की मग. मम्मी काय म्हणल्या, तिला काय जमणार आहे का? हं. पण सत्या, भाषण व्यवस्थित करायला पाहिजे बरं का. वाईट साईड काहीतरी बोलल्या की पुन्हा आणि दंगा व्हायचा. ए, तू डोक्यावर पडलायस काय? सगळ्याच बाजूने कसं बोलतोयस? इकडे बी उडी मारतोयस, तिकडे बी उडी मारतोयस. एकाच मुद्द्यावर बोल आणि त्याच्यावर ठाम राहा की. अरे मी तुला फॅक्ट सांगायला लागलोय रे, काय होऊ शकतं ते बोलतोय मी. असो